उमा आता तुम्हाला पकडून दाखव बाबा। हे बघा ना, हे क्रॅब आहे. काय खाणार मेन कोर्स मध्ये? क्रॅब मसाला. क्रॅब मसाला करू? येस. ठीक आहे. हे बघा असे प्रत्येक टेबलावरती घेऊन जातात. हो. आणि तुमचा आवडता जो काही असेल क्रॅब तुम साईज प्रमाणे देता ना. आगरी पद्धतीमध्ये पाहिजे तर आगरी पद्धतीमध्ये, मालवणी पद्धतीमध्ये पाहिजे तर तसं पण बनवून देतात. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल पुरणकरंजेकर वरती. तर तुम्ही आपल्या वारीच्या व्हिडिओवरती भरपूर साथ दिला त्याबद्दल तुम्हाला मनापासून आभार, खूप खूप धन्यवाद. तर आज आपण कुठे आलोय उमा, अनाया, भूमिशा? कुठे आलोय आज आपण? आज आपण आलोय तडका हॉटेलला. तर तो आहे वाशी स्टेशनच्या एकदमच जवळ, मालवण तडका. वाशी स्टेशनच्या अपोजिट मालवण तडका एक रेस्टॉरंट आहे. तिथे काय आहे, खेकडा महोत्सव. त्याचसाठी खास आम्ही आलोय. आणि सुरुवातीलाच तुम्हाला काय दिसतंय तिकडे? ऑफकोर्स खेकडा. मी उमाला सांगते की नको पकडू तो खेकडा, पण ती हट्टच नाही सोडत. नाही, मला खेकडा पकडायचाच आहे. सर्वात मोठा जो खेकडा आहे तो तिला हातात घ्यायचा आहे. स्वप्नात नाही ना तर तुम्हाला आवडेल ना मंडळी तुम्ही खेकडा घेतलेला? अजिबात नाही आवडणार. आवडेल ना मंडळी? आणि अनाया पण पकडणार आहे खेकडा. आणि खेकडा आणि कोबलीचं नाव घेतलं तर कोण आठवण येते? अनाया. आणि आमच्या एका खेकड्याचा हात तुटलाय, डुक्का तुटलाय, तरी पण ती पकडणार. डुक्का तुटलेला आहे. आणि आणखी आपल्या सोबत आपले मित्र आहेत. गणेश मित्र आहे जो कॅमेऱ्याच्या मागे आहे, जो युट्यूब सेलिब्रिटीना डिनर साठी घेऊन जातो. आणि इथे सायली पण आहे. हाय सायली, कसं वाटतं तुला हॉटेल वगैरे? छान ना? आणि तू पण खेकडा पकडशील ना? ती मला तिकडनं आवाज येते की मला पण पकडायचं आहे. तिला पण आपण खेकडा पकडायला सांगूया. ओके. आसू मित्र आलाय जो आता आपल्याला सर्वात मोठा काढा खेकडा. बघा बापरे, ती बघ पळून चालली. उमाला दाखव. नाही नाही, मला कुठे चालली? माझ्यापेक्षा मोठा आहे तो. हे बघ, त्याला पण समजलं. तर हा बघा मस्त दिसते. किती मोठा खेकडा आहे. ऑलमोस्ट 1.25 किलोचा खेकडा असेल. काय आहे, कुर्ली आहे का भोंड्या आहे? कुर्ली आहे का बोंडा आहे? क्वेश्चन मार्क. हाच खेकडा खायला आलोय. आणि त्याच्या आधी उमा आता तुम्हाला पकडून नाही, दाखवणार ये जो खेकडा. या आजूबाजूला जे करते तो पकडणार ना थांब ना, आपल्याला. ती दुसरा सूट पकड. मी पण. बाबा रेडी. नाही बघ, शांत झालाय तो. शांत झालाय. त्याचं नाव शांताराम ठेवूया. बघ जीव, इथे इथे पकड. तिथे अरे नको बापरे, पकडू, अनाया वर पकड. मी बिनतास आहे. अनायाला खेकडा घाबरतो, अना नाही घाबरत. आणि वन हँड एक डोक्याचा खेकडा पण पकडेल बघा. हे सोडू नको. असं पकडायचं चॅलेंज करूया. जवळ कर. हा बघा, आणखी एक खेकडा. सायली पण पकडणार. सायली हातात पकडणार. सायलीला हे सोडून दे, सूत सोडून दे. आणि हा आपला गणेश मित्र आहे आणि ही सायली आहे. आता सायली पकडणार बघ. घाबरत नाही ते, हातावर पण घेऊन जाईल. खेकडा महोत्सव मध्ये येत आहे तर तुम्ही पण असा इकडे खेकडा बघून ट्राय पकडू शकता. हे बघा, ग्रेट. भारी आहे ना? एकदम 1.5 किलोचा असेल ना आरामात. 1 किलोच्या वरती. तशीच बघताय तुम्ही या केज मध्ये भरपूर सारी खेकडे आहेत. हे बघा, सर्व एकदम भारी खेकडे आहेत. याच्यामधलेच तुम्ही इथे येऊन खाऊ शकता. हे बघा. तर आपल्यासोबत नितीन सर आहेत. नमस्कार. नमस्कार. आणि इकडचे मॅनेजर आहेत ना? हो, मॅन इन चार्ज. हो. तर खूप सुंदर वाटलं बाहेरनच. थँक्यू सर. जे काही खेकडी आणि जी काही मासली तुम्ही ठेवले ती सर्व बघायला खूप आवडली. आणि मोठे मोठे खेकडे स्पेशली हातात पकडायला खूप जास्त आवडले. तर आपल्या रेस्टॉरंट बद्दल काय सांगणार? कुठे आहे हा एक्झॅक्टली? इथे पोहोचायचं झालं तर कसं? वाशी स्टेशन आहे, नियर इनऑर्बिट आहे. तर तसं बाहेर निघायला समोर. बरोबर, इनऑर्बिटच्या मागे ऑपोजिट रेल्वे स्टेशन. एकदम सोपा ऍड्रेस आहे. तुम्ही गुगल मॅप न लावता पण इकडे येऊ शकता. हो, मालवण तडका. जसं तुम्ही सांगितलं आपले भरपूर सारे रेस्टॉरंट आहेत नवी मुंबईमध्ये. तर कुठं कुठं आहेत ते सांगणार का? पनवेल ते आपला ठाणेपर्यंत. पनवेल ते ठाणेपर्यंत. ओके. आणि सर्व इथे खेकडा महोत्सव सुरू आहे ना? अशी चिंबोरी आणि मासली बघायला प्रकारचे आपले आहे क्रॅब मध्ये डिशेस वगैरे आम्ही हे केलेलं आहे. दरवर्षी असतात, असे काय नाही आपलं हे आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठनं पण बघताय आपल्या नवी मुंबई ठाण्यावरनं, तर तुमच्या जवळपास जो कोणता रेस्टॉरंट असेल मालवण तडकाचा, तिकडे जाऊन तुम्ही खेकडा महोत्सव एन्जॉय करू शकता. तर आलोय जिथे डायनिंग सेक्शन आहे
किती जण बसू शकतात? किती कॅपॅसिटी आपल्या 118 सिटिंगची कॅपॅसिटी आपली. 118 जण एका टायमाला बसू शकतात ना? आणि एकदम पूर्ण एसी आहे ना? फुल एसी सर्व जेवढे रेस्टॉरंट आहेत ते सर्व आपले फुल AC फुल आहे. एसी असतो. आणि हा जो महोत्सव आहे त्याचा टायमिंग काय सांगणार? म्हणजे दररोज असतं, आठवड्याच्या 7 दिवस असतं? 7 दिवस पूर्ण असतो आपला. सोमवार ते रविवार. रविवार सकाळी किती वाजता सुरू होते? 12 ते 12. दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत. कंटिन्यूस चालूच आहे आपला. त्याच्यामध्ये कधीही येऊ शकतं ना? चालू असते. कधीही येऊ शकतं आणि अशी मोठी मोठी खेकडी आणि मासली खाऊ शकतात. एन्जॉय करू शकता. 118 जण एका टायमाला बसू शकतात. तर काय टेन्शनच नाही, खूप मोठी. तर हा एकच सेक्शन आहे की आणखी सेक्शन आपला बी सेक्शन आहे. तर बी सेक्शन पण बघूया. पण तुम्ही इथे बघताय एकदम मस्त आहे आणि बसायची व्यवस्था आहे. डायनिंग एकदम मस्त आहे. उमा कम्फर्टेबल ना? हा आपला बार काउंटर. अच्छा, हे रेस्ट्रो बार आहे काय? हा बार. आणि हा बी सेक्शन आहे बघा. इकडे पण तो फुल झाला तर इकडे पण बसू शकतात ना? 118 जण एका टायमाला बसू शकतात. काही टेन्शन नाही. आणि एकदम मस्त मस्त चिंबोरी आणि सर्व काही थीम बनवलेली आहे. आपली मंडळी सर्व बसलेत. कम्फर्टेबल ना एकदम? येस, हा मस्त आहे ना? तर काय मागवणार? मेन्यू बघितला उमा? हा मेन्यू बघत होते मी आणि मला एक खूप जास्त अट्रॅक्ट केलं ते आहे क्रॅब आणि प्रॉन्स पॉप्स. अच्छा अच्छा. क्रॅब आणि प्रॉन्स पॉप्स आणि एक मिनी खेकडा पॅटीस. काहीतरी नवीन वाटते. आणि त्यानं मला आहे ना सर्दी झाली तर मला सूप पण घ्यायचं. क्रॅबचे सूप. क्रॅबचा सूप पण आहे. सगळं क्रॅबच क्रॅब आहे. म्हणजे सर्व काही क्रॅब मध्ये तुम्हाला मिळेल. आणि हा स्पेशल मेन्यू आहे. yes. खेकडा महोत्सव 2025 चा क्रॅब फेस्टिवलचा मेन्यू आहे. चालेल ना तुम्हाला? सूप आणि पॅटीस. रगडा पॅटीस खाल्ला असेल ना? आता क्रॅबचा पॅटीस खाऊया. ओके. आणि लॉलीपॉप तर भरपूर सर्व इथेच खातोय ना? आता क्रॅब आणि प्रॉन्स पॉप खाऊन बघूया. चला, तर आलेला आहे क्रॅब मीट सूप. मस्त आहे. म्हणजे एकदम थंडीत असा गरम गरम सूप आला तर मस्त वाटते. ट्राय केलं? हो, ट्राय केलं. कसं लागलं? मस्त आहे. आवडलं ना? जसं नेहमी चिकन सूप वगैरे मोस्टली ऑर्डर करतात. फिशमध्ये तर कधी आपण सूप बघितलं नाही आणि फर्स्ट टाइम मी आता क्रॅब सूप बघते, तर खूप चांगलं आहे. टेस्ट वाईज परफेक्ट आणि खायला पण छान. आलेला आहे क्रॅब प्रॉन्स पॉप ना? लॉलीपॉप नेहमी खातो ना आपण, तर या टायमाला क्रॅब प्रॉन्स पॉप आणि पॅटीस. किती 12 पीस आले ना? 12 पीस येतात त्याच्यामध्ये. स्टार्टरमध्ये तुम्ही ट्राय करू शकता. हे बघा, उमा ट्राय करते. कसं आहे? खूप मस्त दिसते. खाल्लं नाही आतापर्यंत. याच्या स्टफिंग मध्ये काय प्रॉन्स आहे काय? प्रॉन्स आणि क्रॅब दोन्ही मिक्स असणार. आणि चटण्या पण भरपूर भेटतात. काहीतरी वेगळंच आहे. एकदम भारी. टेक्स्चर पण एकदम क्रिस्पी आहे. एकदम मस्त आहे. म्हणजे आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे आणि जे बाहेरचं टेक्स्चर एकदम क्रिस्पी आहे. मस्त आहे. काय पॅटीस ट्राय केलं? हा मस्त होता क्रॅबचा. आता मी हे ट्राय करते. आणखी भरपूर सारे डिशेस आहेत इथे. क्रॅब, कॉर्न्स, चीजी, जे काय पाहिजे तुम्ही मागू शकता. पण आम्ही पॅटीस ट्राय केलाय. काय बोलणार गणेश? जी चटणी आहे ना, बेस्ट आहे. टॅमरिनची चिंचेची चटणी आहे. आणि आपण नॉर्मली सॉस खातो, केचप, चिकन पॉपकॉर्न सोबत असो किंवा कुठल्या, ह्याच्यासोबत जी चटणी दिली आहे ना, काहीतरी वेगळीच टेस्ट आहे आणि मजा येते खायला. क्रॅब महोत्सव म्हटलं की फुल क्रॅबच क्रॅब इथे तुम्हाला व्हरायटी ऑफ डिशेस बघायला मिळतात. तुम्ही येताय महोत्सवला आणि तुम्हाला वाटत असेल की इथे नुसतेच तुम्हाला खेकडेच भेटतील खायला, पण तसं नाही आहे. हे बघा, इकडे बोंबील, रवा फ्राय, तवा फ्राय, जे काय तुम्ही ऑर्डर करू इच्छुता ते पण तुम्हाला भेटून जाईल. बघा, तर इकडे अमोघ सर आणि आशुतोष सर आहेत. नमस्कार. हो, काय खाल्लं सर तुम्ही आज इकडे? प्रॉन्स तिखलं खाल्लं, प्रॉन्स मालवणी स्टाईल खाल्लं, क्रॅबचा किमा खाल्ला, क्रॅब घी रोस्ट पण मस्त होतं. अरे वा, याच्या आधी खाल्लेले हे सर्व पदार्थ? हां, म्हणजे मँगलोरी डिश आपण आणण्याचा प्रयत्न केला. आणि चवीबद्दल काय सांगणार, कशी होती चव? मालवणी स्टाईलच्या ज्या डिशेस होत्या एकदम परफेक्ट. तुम्ही पण मालवणीच आहेत काय? हां, तर मी विले पार्लेला राहतो, सो विले पार्लेहून इथे आलोय जेवायला. अरे वा, विले पार्लेवरनं इकडनं आलेत आणि सोबत सर्व मित्र पण आहेत बघा त्यांचे. हॅलो सर, कैसा लगा खाना आपको? Really good. So all the dishes were very nice. Very nice.
आशुतोष पुण्याहून आलाय. अरे आशुतोष सर पुण्यावरनं आलेत. म्हणजे सर्व वसूल झालं ना ते ट्रॅव्हलिंग वगैरे जे केलं ते. फ्राय पण चांगला. सुरमई फ्राय पण ट्राय केली. ओके. हॅलो सर. हां कशी सर्व्हिस कशी होती? सर्व्हिस पण छान होती ना. हां सर्व्हिस पण त्यांना आवडली. परफेक्ट जेव्हा सांगितलं तेव्हा टायमावरती आले ना. सब कुछ बराबर टाईम पे आहे ना. हां फास्ट सर्व्हिस आहे आणि ओव्हरऑल त्यांना आवडलं आहे बघा इकडे. चालेल चालेल करा एन्जॉय करा. थँक्यू थँक्यू. आपल्यासोबत अभिजित सर आहेत. नमस्कार. नमस्कार. हो तर खूप छान कल्पना आहे जे काय तुम्ही खेकडा महोत्सव जो ठेवलाय. हां प्रत्येक जण इथे व्हरायटीज ऑफ डिशेस खेकड्याच्या खाऊ शकतं. हां आम्हाला पण सर्व जे काय तुम्ही डिशेस दिल्या अजूनपर्यंत खूप छान वाटले. आवडले ना. हां तर ही कशी कल्पना आली म्हणजे तुम्हाला कसं सुचलं खेकडा महोत्सव ठेवायचं? खेकडा महोत्सव आपण दरवर्षीच ठेवतो. दरवर्षी कसं असतं की आपण नुसते क्रॅब्स द्यायचो आणि काय क्रॅब्स खूप लोकांना खाता येत नाही. तर आपण यावेळेस काय केलं की क्रॅब मीट बोनलेस आपण करून वेगवेगळे स्टार्टर्स लॉन्च केले. तर ते स्टार्टर्स कसे की ज्यांना क्रॅब खाता येत नाही ते पण एन्जॉय करू शकतात. क्रॅबची काय टेस्ट आहे ते घेऊ शकतात. बरोबर. त्याच्यानंतर वॉन्टन्स आहेत, मग क्रॅब लॉलीपॉप आहे, असे अजून क्रॅब मीट सूप्स आहेत आणि खूप सगळे वेगळे स्टार्टर्स आहेत जे आपण लोकांना सर्व करतोय आणि आवडतात पण आहे लोकांना ते. आपण क्रॅब वडे दिले का? क्रॅब वडे हो हो दिले ना. क्रॅब वडे नवीन नवीन काहीतरी आपण फ्युजन करतो अजून आणि असं करतच राहू. पुढे पण अजून आपले फेस्टिवल होत राहतील. मी पण घरी क्रॅब आणला ना की अनाया कंटाला करते खायला. नेहमी मला सांगत असे डॅडा बाव काढून दे मला, मांस काढून दे. पण इकडे येत आहे तुम्ही व्हरायटीज ऑफ डिशेस. डायरेक्ट मांस काढून एकदम रेडी टू ईट बोनलेस. हां तर एकदम छान कल्पना आहे आणि टेस्ट पण सुपर आहे. थँक्यू. सर्वांना आवडली. स्पेशली तुमच्या ज्या चटण्या तुम्ही देताय ना पुदिनाची आणि मँगोची ती तर त्याच्यासोबत क्रॅब खायला आणखी मजा येते. नक्कीच. लहान मुलांपासून तर सगळे क्रॅबचं चव घेऊ शकतात आणि एन्जॉय करू शकतात. ज्यांना नाही खाता येत ते पण क्रॅबचं घेऊ शकतात. बरोबर. जो हार्ड वर्क करायला लागतो तो बिलकुल इकडे सर्व मिटवून ठेवलाय. आणि हा जो लॉलीपॉप तुम्ही दिला हा किती आपण रेस्टॉरंट शोधले पण असा एकदम युनिक आहे ना. नक्कीच एकदा भेट द्या. वाशी रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे किंवा तुम्ही आपल्याकडे अजून 13 आउटलेट्स आहेत आपले थ्रू आउट नवी मुंबई, ठाणे. त्यानंतर मग आपल्याकडे मुंबईला पण आता येत आहेत. मुंबईला आपण नवीन आउटलेट मनोहर अंधेरीला घेऊन येतोय, ऐरोळीला येतोय, मग डोंबिवलीला येतोय, कल्याणला पण आपण आहे. आणि नवी मुंबई ठाणे तर लोकांना माहितच आहे. नवी मुंबईत ऑलमोस्ट हर एक स्टेशनवर आपलं आउटलेट आहे. बस नेरूळ सोडून बाकी सगळीकडे आउटलेट आहे. नंतर चेंबूरला आहे, विटावा आहे. मग आपण बँगलोर आणि हुबळीला पण आहे. तिकडे क्रॅब फेस्टिवल नाही आहे. हा नुसता मुंबईलाच सीमित आहे. नवी मुंबईमध्ये नवी मुंबई आणि ठाणे. नवी मुंबई आणि ठाणे. तर जिथे जिथे आउटलेट आहेत तिथे मी स्क्रीनवरती प्रत्येक एरियाची नावं देते. तिकडे जाऊन तुम्ही क्रॅब फेस्टिवल एन्जॉय करू शकता. सर्व इकडे या डिशेस मिळतील ना सगळीकडे भेटतील. पण मोस्टली आपण फ्रायडे सॅटर्डे संडेला रेडी असतो आणि आपल्याकडे खेकडे सगळे तुम्हाला भेटतील. 23 तारखेपर्यंत कधीही जा तुम्ही. 12 ते 12 दुपारी 12 ते रात्री 12 तुम्हाला मोठे खेकडे तुम्हाला खायला मिळतील. बघा शुभेच्छा. खूप चांगलं करताय. थँक्यू. कसं वाटलं स्टार्टर्स? माझं तर फेवरेट आहेच क्रॅब आणि सेकंड फेवरेट माझं प्रॉन्स पण आहे. ते दोघांचा जे पॉप होतं ते मला खूप आवडलं. हो का? तर आता तुला क्रॅब दाखवतो मी. लाईव्ह क्रॅब. ठीक आहे. हे बघा ना या हे क्रॅब आहे. काय खाणार मेन कोर्स मध्ये? क्रॅब मसाला करू. ठीक आहे. हे बघा असे प्रत्येक चिंबोऱ्या टेबलावरती घेऊन जातात आणि तुमचा आवडता जो काही असेल क्रॅब साईज प्रमाणे तुम्हाला विचारून आगरी किंवा काय असेल ना आगरी पद्धतीमध्ये पाहिजे तर आगरी पद्धतीमध्ये, मालवणी पद्धतीमध्ये पाहिजे तर तसं पण बनवून देतात. हे बघा. हा खूप सुंदर. नाही आवडलं ना उमेशा? आता आपण याच्यामधलाच एखादा क्रॅब खाऊया. चला तर आलाय क्रॅब मसाला आणि सोबत काय आंबोली. हां घ्या. हां आंबोली, घावणे, भाकरी सर्व काही आहे बघा. जो दाखवलेला आपल्याला चिंबोरा तोच चिंबोरा आणलाय बघा यांनी. हे काय पक्कड दिलाय काय? डुक्के तोडण्यासाठी पक्कड आहे तो. पक्कडनी तोडते बघा. हां तुटला पक्कड. तुटला ना. ते ऑलरेडी तुटलेलं आहे ना. दाताने पण तोडू शकते. तर मेन कोर्स आलेला आहे आपला.
मस्त क्रॅब आहे आणि डुक्क्याला बघा त्या लोकांनी खाचे पाडलेत, म्हणजे तोडताना एकदम सोपं होतं ना. हां, पकडणी एकदम आरामात तोडू शकता. पण आहे ना, भरलेला आहे ना. भोंड्या होता, भोंड्या. उमिषा खास नाही तू? तुला डुक्का नाही दिला? उमिषाला बिचारीला डुक्का नाही दिला बघा. हां, घे योगे. स्टार्टर ट्राय केला ना सर्वांनी, आवडलं ना? आता मेन कोर्स पण खाऊन बघूया. जबरदस्त चव आहे आणि जी व्हरायटी आहे म्हणजे ती भाकरी आहे, आंबोली आणि घावना, त्याच्यासोबत अजूनच भारी लागते. आणि वडे पण आलेत बघा. हे बघा, कोंबडी वडे. आता याला चिंबोरी वडे बनवूया आपण. त्याच्यासोबत पण तुम्ही असं जेवण करू शकता. हां, म्हणजे ओव्हरऑल जे काय आपल्याला स्टार्टर दिले, मेन कोर्स दिला, फुल वसूल आहे ना. हां, तर तुमच्या सर्व मंडळीला क्रॅब आवडत असेल आणि तुमच्यामध्ये एखादा असेल फिश लवर, तर त्याच्यासाठी आपल्याकडे सी फूडमध्ये पण व्हरायटी आहे. रावस आहे, सुरमई आहे, आणि आपण रिव्ह्यू पण घेतला आहे सुरमईचा, त्यांना आवडला आहे सर्वांना. हां, आणि उमानी फिश पण ओळखून दाखवलं. सुरमईला ती बरोबर सुरमई बोलली, नाहीतर हां, पापलेटला कटला बोलली, कटला पण छान. चिंबोरा पण पकडला आणि चिंबोरा पण छान भेटलाय आपल्याला आणि मजा येते खायला ना. तर या आता सर्वांनी जेवायला आमच्यासोबत मालवण तडकामध्ये. चला, मस्त एकदम छान जेवण वगैरे झालं आहे. आणि इकडे सुलतानबाई, नमस्कार. हो, रत्नागिरीचे ब्लॉग कोणी बघितलेत नक्की कमेंट करा. A to Z सर्व काही आपल्याला हेल्प केली होती ती सुलतानबाईंनी. आणि त्यांचा भाऊ पण आहे ना. हो, हॅलो. हनीफ बाई पण आहेत बघा. आणि आली आणि मरिया. हाय, काय खाल्लं तुम्ही? बटर चिकन खाल्लं. हां, आणि वहिनी पण आहे तिथे. नमस्कार. हो, तर काय खाल्लं इकडे? तुम्ही तर रोज मासली खाताय. हां, काय खाल्लंय आज? प्रॉन्स करी घेतली होती, अतिशय चांगला टेस्ट होता, म्हणजे आवडली आम्हाला. गोवन करी घेतली होती, खूप चांगली आहे म्हणजे. आणि तुम्ही आम्हाला रत्नागिरीचे हॉटेल फिरवले होते छान. तर तिकडचे आणि इकडची चव कशी आहे? मालवणी हाय, चांगली आहे. आपल्या इकडे ते एकदम ऑथेंटिकच भेटते, पण इकडे पण चांगली बनवली, म्हणजे त्याच्या कंपॅरिझनला चांगली आहे. प्रॉपर मालवणचेच आहेत, रत्नागिरीचेच आहेत, आणि त्यांना पण चव आवडली इकडे येऊन बघा. तर नितीन सर आणि अभिजित सर, खूप छान वाटलं तुमच्याकडे येऊन. हां, मस्त. जे काय चव एक्सपेक्ट केली होती त्याच्याशिवाय भारी. हां, मजा आली ना सर्वांना? हां, तर इकडे येऊन स्टार्टर जर तुम्हाला आवडतीलच, आणि सोबत जो क्रॅब मसाला दिला होता तुम्ही घावण्यांसोबत, खूप जास्त आवडला. हां, गोरी चिंबोरीची चव पण घ्यायला भेटली आज. मस्त मजा आली. 23 तारखेपर्यंत हा महोत्सव आहे, तर तुम्ही पण येऊन असे मोठे खेकडे आणि खेकड्यांचे अलग अलग रेसिपीज ट्राय करू शकता. खूप शुभेच्छा, खूप बरं वाटलं. हां, गणेश तू पण आलास आणि सायली तुम्ही पण आलात, थँक्यू, बरं वाटलं. हां, आणि आमच्यासाठी स्पेशल केक पण घेऊन आलास, त्याबद्दल धन्यवाद. इथे येऊन खेकड्याच्या वेरियस डिशेस खायला भेटल्या दादा, आणि त्याबद्दल आम्ही थँक्यू बोलतो तुला. आवडलं ना सर्वांना? ॲम्बियन्स ओव्हरऑल काय रिव्ह्यू काय बोलणार उमा? ओव्हरऑल एकदम बढिया, म्हणजे 10 on 10 आहे. म्हणजे आपण जे व्हेरायटीज ऑफ क्रॅबचे डिशेस बघितलं, स्पेशली क्रॅब प्रॉन्स पॉपअप ते आहे, ते वेगळं खूप चांगलं होतं. आणि त्यांचे जे ड्रेसिंग आहे ते खूप मस्त होतं. हां, म्हणजे व्हरायटी इथं तुम्हाला खूप भेटू शकतात क्रॅबमध्ये, तर नक्की एकदा विजिट करा. मस्त. आणि ज्यांना कोणाला क्रॅब खायला कंटाळा येत असेल त्यांनी तर नक्कीच एकदा या, तुम्हाला आवडेल. चला जाऊया. हां, भेटूया चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला.